नमस्कार, मी अमित मुंडे आणि आपल्यासोबत आहेत आज शेफ व कॉन्टेंट क्रिएटर सरिता पद्मन. नमस्कार मॅम. नमस्कार. मॅम, तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर कसे झालात आणि तुमची सुरुवात कशी झाली व त्याचे काय काय अनुभव आहेत तुमचे? तर अनुभव तर खूप छान आहे, कारण आत्ता सरिताज किचन आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर 14 लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि डेली भरपूर व्ह्यूज येतात. डेली ऑलमोस्ट 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज येतात आपल्या चॅनलला. त्यामुळं नक्कीच एक खूप छान प्रवास होता हा. पण कॉन्टेंट क्रिएटर होण्यामागे बरीच कारणं आहेत. कारण आधी मी इन्फोसिसमध्ये जॉब करायचे. माझ्या लग्नाच्या आधी 4 वर्ष मी जॉब केला आणि माझे मिस्टर डिफेन्समध्ये असल्यामुळं मला त्यांच्यासोबत इंडियन नेव्हीमध्ये होते ते, त्यामुळं आमच्यासारख्या ट्रान्सफर्स होत राहायचे, त्यामुळे मी जॉब नाही करू शकले. सो तिकडे जाऊन इतकं वेगवेगळं, म्हणजे जॉब नव्हता हातामध्ये आणि जॉब करायची सवय असल्यावर आपल्याला काहीतरी शिकावंसं वाटतं. म्हणून आम्ही भारतामधल्या इतक्या वेगवेगळ्या जागी फिरलो आहे की तिथल्या वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती शिकून घेतली. आणि लहानपणी आमच्याकडे मेस होती, त्यामुळं स्वयंपाक जास्त प्रमाणात करणं वगैरे हे माहिती होतं. आणि मग ज्यावेळी पुण्यामध्ये आलो, पुन्हा मी 8 वर्षाच्या करिअर गॅपनंतर जॉब शोधला, बट इट वॉज नॉट पॉसिबल बिकॉज ऑफ 8 इयर्स ऑफ करिअर गॅप. मग त्यानंतर मग मी ठरवलं की काहीतरी करायचं आहे, म्हणून मग मी टीचिंग करत होते आणि त्याचसोबत केटरिंग बिझनेस करायला लागले. आणि मग माझ्या बहिणीने मला सजेस्ट केलं की एवढे कष्ट करण्यापेक्षा यूट्यूब चॅनल सुरू कर, तुझा एक्सपिरियन्स इथे शेअर कर, तू पण छान स्वयंपाक करते. आणि मला नकार होता माझा, कारण तिथून पैसे मिळणं थोडं अवघड आहे, लगेच मिळत नाही. पण तरी मी एक ट्राय द्यायचा म्हणून मी ट्राय केला आणि महिन्याभरातच यश मिळालं. आणि आत्तापर्यंत खूप छान यश मिळतं, तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट मिळतो आहे. आपण 14 लाखांची फॅमिली झालो आहोत आणि छान वाटतंय. अनुभव पण छान होते. लाईक काही कमेंट्स यायच्या की अरे चुकलं आमचं, मग फार वाईट वाटायचं. नवीन नवीन असताना वाटायचं की आपण कुठे चुकतोय का. मग हळूहळू सुधारणा करत गेले. पण एक जाणवत होतं की मी जेव्हा यूट्यूबवर आले होते 2018मध्ये, त्यावेळी ऑलरेडी खूप गर्दी होती तिथे, म्हणजे ऑलरेडी खूप कॉन्टेंट क्रिएटर्स होते आणि मला वाटत होते काहीतरी वेगळं द्यायचं, पण सुचत नव्हतं की नक्की काय. मग एक्झॅक्टली आपल्या डे टू डे लाईफमध्ये महिलांना काय प्रॉब्लेम येतो कुकिंग करत असताना, मग त्याच्या हिशोबाने अनुषंगाने मी व्हिडिओज करत गेले. कोरोनानंतर मला आठवतं आहे की माझा जो काही केटरिंगचा एक्सपिरियन्स होता आणि मला कॉमेंट्स यायला लागल्या की आम्ही जॉबलेस आहोत, आम्हाला काहीतरी काम असेल तर द्या. सो मी विचार केला, कळत नव्हतं की काय करायचं, कारण हतबल झाल्यासारखं वाटतं आपल्याला. सगळ्यांचीच परिस्थिती खूप वाईट होती त्यावेळी आणि त्यावेळी वाटलं की काहीतरी चांगलं करू. आणि मग एकदा असंच बसल्या बसल्या विचार आला की आपला केटरिंगचा एक्सपिरियन्स शेअर करू. आणि पहिला व्हिडिओ हिट झाला. खूप जणांनी तो व्हिडिओ बघून त्यांचे बिर्याणी सेंटर चालू केले, कोणी घरून बिर्याणी द्यायला, आणि कॉमेंट्स यायला लागल्या की आम्ही तुमच्यामुळं आमची पहिली कमाई झाली, आम्ही जॉबलेस होतो तेव्हा. आणि मग आपल्याला डेफिनेटली इन्स्पिरेशन मिळतं. आणि असे आम्ही 50 एपिसोड्स कंप्लीट केले, विच इज नॉट स्मॉल थिंग जेव्हा तुम्ही एकट्या आहात आणि एवढं सगळं करता. आणि ऑलमोस्ट 100पेक्षा जास्त महिलांनी, मी तर म्हणेन कुटुंबांनी, त्यांचा घरगुती फूड बिझनेस चालू केला आपल्या चॅनलद्वारे. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे ऑलरेडी खूप जण होते यूट्यूबवर, मला काहीतरी नवीन द्यायचं होतं, तेव्हाच तुम्हाला लोक ओळखतील, बरोबर. आणि मग हीच गोष्ट हिट झाली आणि तिथून मग लोक तुम्हाला ओळखू लागले, कुठे बाहेर गेल्यानंतर ओळखतात. आणि छान वाटतं जेव्हा ते सांगतात की आम्ही तुमच्यामुळं आमची पहिली कमाई झाली. आणि स्पेशली महिला सांगतात त्यावेळी छान वाटतं, कारण अजूनही महिला आत्ता कुठे एक्सप्लोर होऊ लागल्यात, बाहेर पडू लागल्यात. आणि मग हे माझ्यासाठी मोठं इन्स्पिरेशन ठरतं आणि ही माझी खरी अचीव्हमेंट. ओके, तुमच्या 14 लाख जे सबस्क्रायबर त्यासाठी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन मॅम. थँक्यू. आणि स्वतः तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहात, तुम्हाला याचा किती मोठा फायदा बिझनेसमध्ये झाला आहे? हो, तर सरिताज किचनचा जवळपास 1 मिलियन सबस्क्रायबर्स झाले मागच्या काही 5-7 महिन्यांपूर्वी, वर्षभरापूर्वी. आणि मग मी म्हटलं की आम्ही बाहेरगावी आधी असायचो, 8 वर्ष मी महाराष्ट्राच्या बाहेर होते. पुण्यात आल्यावर मला फार हेल्थ इश्यू चालू झाले, कारण आम्ही कोस्टलमध्ये राहायचो आणि इकडे पूर्ण हवामान बदललं. त्यामुळं मग मी सतत 2 वर्ष आजारी होते. आणि त्यावेळी मला कोणीतरी लाकडी घाण्याच्या तेलांबद्दल सांगितलं आणि मला त्याचा भयंकर फायदे झाले. फक्त 15 दिवसामध्ये माझं 2 वर्षाचा आजार पण उडून गेलं असं झालं. आणि मला वाटते की हे आपलं पारंपरिक आहे, आपलं कल्चर आहे आणि ते आपण विसरत चाललो आहे. मी ते सुरू केलं आणि मला त्याचे फायदे मिळाले, माझ्या फॅमिलीला मिळाले. आणि मी बिझनेस करायचा किंवा मी बिझनेस करणार असं मी कुठेच तो माझा माइंडसेटच नव्हता. पण माझ्याकडे 10 लाखांचं कुटुंब होतं त्यावेळी आणि म्हणलं आपल्याला जर आपल्याकडे काहीतरी आहे नॉलेज. आणि म्हणून मी एक व्हिडिओ शेअर केला की व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ वूड प्रेस्ड ऑइल, म्हणजे आपले पारंपरिक तेलांचं. पण सगळ्यांचं एकच आलं की नाही,
आमच्याकडे मिळतच नाही किंवा मिळालं तर माहीत नाही की ते किती शुद्ध आहे. आणि मग माझ्या डोक्यात थॉट आला की आपण मग का नको हे लॉन्च करूया, कारण जर त्यांनी मला इतकं प्रेम दिलेलं आहे तर मी पण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून मग हा बिझनेस चालू केला. बिझनेस करायचं म्हणून हा प्रॉडक्ट लॉन्च नाही झाला. चांगला प्रॉडक्ट होता, मला माझ्या कम्युनिटीला काहीतरी द्यायचं होतं, चांगलं द्यायचं होतं, म्हणून हा बिझनेस सुरू झाला. आणि याचा मला फायदा होतो आहे. कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग खरं तर करण्याची गरज खूप असते बिझनेसमध्ये, पण ऑटोमॅटिकली माझ्याकडं इतकं मोठं कुटुंब आहे, त्यामुळं एक मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म पण आहे, शिवाय काहीतरी चांगला प्रोडक्ट मला देता येतो याचा खूप आनंद आहे. ओके. आणि मॅम तुमच्या प्रोडक्टसाठी आम्ही 5PM टीमकडे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि मॅम तुम्ही जो कॉन्टेंट क्रिएटर आहात यामधून तुम्ही बिझनेस स्टार्टअप केलेले आहेत, तर तुम्ही त्यांना कोणता महत्त्वाचा सल्ला द्याल? पहिल्यांदा तर तुम्हाला कुठलाही बिझनेस चालू करायचा किंवा कोणतंही काम करायचं आहे, एकतर त्याच्यावर सखोल अभ्यास करा. याने केलं तिने केलं म्हणून करणं म्हणजे मला चुकीचं वाटतं, कारण त्याच्यात फायदा खूप आहे, पण तुम्हाला खरंच त्यातली माहिती आहे का? किंवा मी स्वतः हा प्रोडक्ट लॉन्च करायच्या आधी 2 वर्ष त्याच्यावर रिसर्च केला आणि मग हे प्रोडक्ट्स आम्ही लॉन्च केले. आणि जर तुम्ही करताय, एखादा बिझनेस करताय, तुम्हाला त्याचं नॉलेज आहे, केलं तर आपलं एक ध्येय असतं की मला इथंपर्यंत पोहोचायचं आहे. पण ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला शॉर्ट टर्म गोल्स डिसाईड करावे लागतात. त्यामुळं फक्त ते मोठं ध्येय ठेवू नका, त्यासाठी एक लिस्ट करा किंवा एक शॉर्ट टर्म गोल्स जे काही आहेत त्यांची एक लिस्ट डोक्यामध्ये ठेवा. जेव्हा असं एक गोल आपण पूर्ण करत जातो, त्याला टिकमार्क करत जातो ना, ते सॅटिस्फॅक्शन असतं, ते खूप छान असतं. त्यामुळं लॉंग टर्म गोल तुम्हाला साध्य करायचं आहे, ते शॉर्ट टर्म गोल्स असे पायऱ्या करून ठेवा. एक पायरी चढली की छान वाटतं आणि आपण ठरवल्यापेक्षा लवकर आपलं ध्येय गाठू शकतो. ओके. धन्यवाद मॅम. तर मॅमनी खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांच्या बिझनेसबद्दलही आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलबद्दलही. तर या होत्या आपल्यासोबत शेफ व कॉन्टेंट क्रिएटर सरिता पदमान.